मूर्तिजापूर शहरातील आठवडी बाजार मोबाईल चोरांचा अड्डा बनलाय। पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या आठवडी बाजारात या चोरट्यांना अक्षरशः हैदोस मांडलाय। तरी पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नसल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झालेत। या चोरट्यांकडून नागरिकांचे महागडे मोबाईल चोरण्याच्या घटना वारंवार घडतात। या संदर्भात नागरिक पोलिसांना तक्रार देण्यास गेल्यावर पोलीस मोबाईल चोरीची तक्रार न घेता केवळ मोबाईल मधील सिम गहाळ झाल्याची तक्रार लिहून घेत असल्यानं नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। नागरी वस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतीये। त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दरम्यान 21 फेब्रुवारी रोजी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरताना प्रवाशांनी चोरट्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं। मात्र शहर पोलिसांनी आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन कोणतीच कारवाई न करता सोडून देण्यामागचा पोलिसांचा मुख्य उद्देश काय, हा विषय जनसामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय। MCN न्यूज मराठी करता धनराज सपकाळ, अकोला। आज सकाळी 10:30च्या दरम्यान माझी आई बसने कारंजाला जात असताना त्यांच्या गाड्याची चेन चोरी गेली। ते मला माझे शेजारी रमाकांत येदवार यांनी फोनवर सूचना दिल्यानंतर मी पोलीस स्टेशन गाठले, पोलीसमध्ये कंप्लेंट केली। हे सर्व प्रकार मूर्तिजापूर शहरातील चोरीचे प्रकार जास्त प्रमाणात वाढले आहे। मागील 2-3 महिन्यापासून चोरीचा सपाटा चालू आहे। यावर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे। यावर SP साहेबांनी गांभीर्याने घेऊन यावर तत्काळ काही ना काही उपाययोजना करावी, अन्यथा जनतेला यासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल।